नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ यांच्या चहा एके चहा या विनोदी कथासंग्रहातली कथा. कथेचं नाव आहे जन्मोजन्मी. अलीकडे सौ स्मिताची डोकेदुखी अधूनमधून सतत डोकं वर काढत होती. तिचं डोकं दाबून देण्यापासून अनेक उपाय केले. त्याची यादी नाही सांगत बसणार, पण भरीतभर म्हणजे तिला काही गोष्टी विसरायला होत होत्या. काल घडलेला प्रसंग तिला आज आठवत नव्हता. माझा आवडता बेटी घेऊन येणाऱ्या हसऱ्या स्मिताला हल्ली मला चहा दिल्याचाही विसर पडत होता. फेब्रुवारीच्या 31 तारखेला आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे याची ती मला आठवण करून देत होती आणि त्यासाठी ती हॉटेल ब्लू डायमंडचा हट्ट करत होती. तिला गिफ्ट म्हणून कोहिनूर हिऱ्याची अंगठी हवी होती. या सगळ्या प्रकारानं मी बुचकळ्यात पडत होतो. नातेसंबंधातल्या नातेवाईकांची नावंसुद्धा अनेकदा तिला आठवत नव्हती. आत्तेभावाच्या सासूच्या बहिणीच्या विहिणीचं नाव तिने चटकन घेतलं, पण उखाणा घेताना माझंच नाव घेताना तिला आठवेना. अखेर अनेकांच्या सल्ल्यावरनं शहरातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विसर भोळे यांची मी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या क्लिनिकमध्ये मेंदूचे फोटो भिंतीवर लावले होते. डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाची उत्क्रांती माकडापासून झालेली असल्यानं तिथं हायडेलबर्ग, न्यूअँडथर्ल या अश्मयुगीन माकडांपासनं ते एप्स, चिंपांझी, ओरांगुटांग यांच्या मेंदूचे सुद्धा फोटो लावलेले होते. मेंदूच्या एका आकृतीत सेप्टम्स सेप्टिक असं काहीतरी लिहिलेलं होतं. स्मिताच्या मेंदूत कुठेतरी सेप्टिक झाला असलं तर काय, या कल्पनेनं मी हादरलो. मेंदूच्या एका आकृतीत फ्यूज आणि बल्बचं चित्र होतं. मेंदूत सुद्धा शॉर्ट सर्किट उडतो का काय ह्या कल्पनेनं मी कासावीस झालो. याशिवाय मेंदूच्या आकृतीत ॲनाकोंडासारखं सुद्धा एक चित्र होतं. मेंदूत असंही काही वेटोळं घालून बसलेलं असतं अशी मनात शंकेची पाल चुकली. डॉक्टर विसर भोळेंनी स्मिताच्या तपासणीसाठी आम्हाला आत बोलवलं. त्यांचं क्लिनिक म्हणजे अनेक यंत्रसामग्रीनं सुसज्ज असा अत्याधुनिक मेंदूच होता. या 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 असं स्वागत करत त्यांनी स्मिताच्या डोकेदुखीबद्दल आणि विसरण्याच्या तक्रारीबद्दल सगळं ऐकून घेतलं. स्मिताची सर्वसामान्य तपासणी करताना त्यांच्या गळ्यात अडकवलेला स्टेथोस्कोप त्यांना काही सापडेना. इतक्यात त्यांच्या बायकोचा फोन आला. तेव्हा त्यांचा स्टेथोस्कोप ते घरी बाथरूममध्ये विसरून आल्याचं कळलं. एकूण नावाप्रमाणे ते विसरभोळे होते याची चुणूक बघायला मिळाली. मेंदूचे डॉक्टर विसराळू असतील तर स्मिताच्या विसराळूपणावर काय इलाज करणार. पण डॉक्टरांनी शहरातल्या एका रुग्णाची मेंदू बदलण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली होती असं समजलं. तपासणी झाल्यावर आपलं डोकं खाजवत डॉक्टरांनी स्मिताच्या डोक्याचं CT स्कॅन करून घ्यायचा सल्ला दिला. डॉक्टर, साध्या डोकेदुखीवर CT स्कॅन कशाला करायला पाहिजे, मी डॉक्टरांना विचारलं. कसं आहे, मानवी मेंदू हे अजब रसायन आहे, डॉक्टर विसर भोळे खुलासा करत म्हणाले. साध्या तपासणीतून मेंदूची गुंतागुंत शोधून काढणं अवघड आहे. CT स्कॅनसारखी आधुनिक यंत्र आता गुडघे, किडनी, लिव्हर, हृदयापासून ते मेंदूपर्यंत सगळ्या प्रकारांचं निदान करतात. शस्त्रक्रियासुद्धा रोबोटिक्स तंत्रज्ञानाद्वारे शक्य झाल्यात बरं का आता. एकदा का स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या तावडीत आपण सापडलो की आपली केस आपल्या हातात राहत नाही किंवा हाताबाहेर जाते, हे काही खोटं नाही. स्मितानं दुसऱ्याचं CT स्कॅन पाहिलं होतं, पण स्वतःवर वेळ आली तेव्हा तिची घाबरगुंडी उडाली. CT स्कॅन मशीनमध्ये तिला चक्क सारण्यात आलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा अशा अर्थाचं शेवटचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. दुसऱ्या दिवशी तिचे रिपोर्ट घेऊन आम्ही विसर भोळे क्लिनिकमध्ये गेलो. डॉक्टरांनी CT स्कॅनची फिल्म प्रकाशपटलावर धरली. निरीक्षण करत म्हणाले, माणसाच्या मेंदूमध्ये स्मरणशक्तीची म्हणजे मेमरीची एक पेटी असते. या पेटीत भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या माहितीची साठवणूक होत असते. स्मिताजींच्या मेंदूतली ही पेटी थोडीशी जागची सरकलेली आहे. अरे बापरे डॉक्टर, हे काय बोलतोस हो, मी चिंताग्रस्त स्वरात विचारलं. काळजी करू नका, मेंदूतल्या या पेटीची स्वतंत्रपणे सेरेब्रल अँजिओग्राफी करावी लागेल, मग सगळा खुलासा होईल. स्मिताला हाय डेन्सिटी केअर युनिटमध्ये लगेच ॲडमिट करून घेण्यात आलं. मेंदूची अँजिओग्राफी पार पडली. डॉक्टर विसर भोळे माझ्याशी चर्चा करताना म्हणाले,
स्मिताजींच्या मेंदूतल्या स्मरणशक्तीची पेटी पृथ्वीसारखी 23.5 अंशांनी कललेली आहे. शिवाय पेटीतली मेमरी फुल झाल्यामुळे ती बाहेर सांडतीये. डॉक्टर, अहो स्मरणशक्तीची पेटी, 23.5 अंशाचं कळणं, मेमरी सांडणं हे सगळं माझ्या डोक्याबाहेरचं आहे हो, मी गडबडून म्हणालो. अहो त्यामुळेच तर त्यांना डोकेदुखी आणि विसरभोळेपणाचा त्रास होतोय ना. बरं मग आता याच्यावर उपाय काय डॉक्टर? मेंदूतली स्मरणशक्तीची पेटी बदलणं आणि जास्त मेमरी साठवणारी नवी पेटी इम्प्लांट करून बसवणं हा त्याच्यावरचा उपाय. डॉक्टर, अहो औषधाने नाही का हा मेमरी रोग बरा होणार? औषधांना साईड इफेक्ट असतात. डोकेदुखी आणि विसरभोळेपणाबरोबर वेडाचे झटके येऊ शकतात. मेंदूवर नियंत्रण राहत नाही. औषधांच्या साईड इफेक्टबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेला एकमेव उपाय म्हणजे स्मिताच्या मेंदूतली स्मरणशक्तीची पेटी बदलणं. अलीकडे पॉलिसी बाजारच्या नावाखाली नाना प्रकारच्या मेडिकल विम्यांचा सुळसुळाट झाला आहे. हार्ट अटॅक, बायपास, प्रोस्टेट, लकवा, कॅटरॅक्ट, कॅन्सर, गुडघे प्रत्यारोपण, किडनी फेल्युअर, मधुमेह या सगळ्या दुखण्याने माणसाला कसं वेढून टाकलं आहे. विमा कंपन्यांनी भीष्माचार्यांच्या शरपंजरीप्रमाणे घेराव करून माणसाला अनेक दुखण्यांच्या बाणांनी व्यापून विद्ध करून टाकलं आहे. मी सुद्धा विम्याच्या जाहिरातींना बळी पडून मेडी बडी या नामांकित विमा कंपनीचं सुपर टॉप इन्शुरन्स करून टाकला. बाकी इतिहास सांगत बसत नाही. स्मिताच्या या अवघड शस्त्रक्रियेचे सोपस्कार विमा कंपनीच्या सहाय्यानं विनासायास पार पडले. स्मिताच्या मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ठरल्या तारखेला करण्यात आली. या काळात मी हनुमान चालिसा, अथर्वशीर्ष, महामृत्युंजय मंत्र यांची अनेक पारायणं केली. स्मिताच्या माहेरच्या मंडळींनी भटजींना बोलवून आमच्या घरात होम हवन इत्यादी संकटमोचन यज्ञ करून घेतला. शुभचिंतक मित्रमैत्रिणींनी व्हॉट्सअपमधून टेक केअरपासून गेट वेल सूनपर्यंत शुभेच्छा संदेशांचा वर्षाव करून टाकला. स्मिताला ऑपरेशन थिएटरमधून ICU आणि नंतर स्पेशल रूममध्ये आठवडाभर ठेवण्यात आलं. या काळात मी तिच्या उश्याशी बसून होतो. स्मिता आता पूर्वी कधीही नव्हती इतकी ताजीतवानी दिसत होती. आता कसं वाटतंय तुला? डोकं दुखायचं थांबलं का तुझं? मी तिला प्रोत्साहित करण्याच्या हेतूनं विचारलं. एकदम छान आहे मी. कधी घरी जाईन असं झालंय. अगं इतक्या अवघड ऑपरेशनमधनं सही सलामत सुटली आहेस तू. सोडतील की लवकर. तिच्या मेंदूचं पुन्हा CT स्कॅन झालं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर विसरभोळे व्हिजिटला आले आणि म्हणाले, स्मिता मॅडमच्या मेंदूतली मेमरीची पेटी अगदी फिट्ट बसलेली आहे. त्यांची मेमरी आता पेटी बाहेर सांडणार नसल्यानं विस्मृतीचा त्रास होणार नाही. डोकेदुखी थांबेल. उद्या स्मिताजी घरी जाऊ शकतात. दिलेल्या गोळ्या औषधं नीट घ्या. सगळं काही मनसोक्त खा. स्मिताला डिस्चार्ज मिळताच आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी स्मिता सकाळी उठल्याबरोबर उत्साहात कामाला लागली. माझा आवडता बेडटी घेऊन ती गुड मॉर्निंग करत माझ्याकडे आली. गुड मॉर्निंग. तिला शुभेच्छा देत मी म्हणालो, खूप छान दिसतेस. अगं पुनर्जन्मच आहे तुझा. देवाचे आभार मानले पाहिजेत आपल्याला. धन्यवाद तुम्हालाही. जन्मोजन्मी हाच पती लाभो ही माझी वडाला फेऱ्या घालताना केलेली प्रार्थना नक्की फळाला आली. किती कष्ट घेतलेत तुम्ही. अगं तुझा नवरा म्हणून माझं कर्तव्य होतं ते. आता आपण दगडूशेठ गणपतीला जाऊ. मी नवस केला होता देवाला. शाल, श्रीफळ आणि 1.25 किलो पेढे देईन असा नवस होता. दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. आम्ही दोघांनी त्यानिमित्तानं उपवास केला. उभयता गणपतीच्या दर्शनाला गेलो. मनोभावे नवेस फेडला. पुजारी गुरुजींनी स्मिताच्या ओटीत श्रीफळ टाकलं आणि शुभम भवतु असा आशीर्वादही दिला. आम्ही मंदिरातनं बाहेर आलो तर आमच्या चपला बूट कोणीतरी पळवल्याचं लक्षात आलं. काय रे देवा हे, तुझ्या दारी चोरी? मी बाहेरून दिसणाऱ्या श्री गणपतीच्या मूर्तीकडे आठ्या पाडून म्हटलं. तेवढ्यात स्मितानं डोळे मिटले. ती ध्यानस्थ झाली. अहो, चप्पल चोराकडे 2 व्हीलर आहे आणि तो TVSवर बसून मंगळवारात जुन्या बाजारात पळालाय. चांगल्या डझनभर चपला, जोडे, बूट आणि कोल्हापुरी चपला त्यांनी झपाट्यात पळवल्या आहेत. अरे कमाल आहे, हे सगळं तुला कसं काय कळलं? मी चकित होऊन स्मिताला विचारलं. तिने दुचाकीचा नेमका क्रमांक MH12 1857 सुद्धा सांगितला. या सगळ्या प्रकारानं मी चांगलाच बुचकळ्यात पडलो. स्मिताला दैवी दृष्टी लाभली का काय? हा तिच्या मेंदूच्या सर्जरीचा परिणाम होता का काय? अगं पण TVSचा नंबर तुला कसा कळला स्मिता?
हे बघा, आपण आधी फरासखान्यात जाऊ, पोलीस कंप्लेंट करू, चोर पळून जाण्यापूर्वी पकडला गेला पाहिजे. फरासखान्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाली केल्या आणि अवघ्या 15 मिनिटात मुद्देमालासकट चोराला हातकड्या घालून लॉकअपमध्ये टाकलं. त्यांनी वापरलेली दुचाकीसुद्धा चोरलेली होती. त्याच्याबरोबर चोऱ्या करणाऱ्या 7-8 जणांच्या गँगचा पोलखोल झाला आणि खिसे कापू, सोनसाखळी चोर, दुचाकी 4चाकी चोर, घरफोड्या, दुकानफोड्या करणाऱ्या अथिरथी महारथींची अख्खी टोळी गजाआड झाली. स्मिताचा पोलीस महासंचालकांकडनं खास सत्कार करण्यात आला. वर्तमानपत्रात तिला पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळाली. मीडियावाल्यांनी TRP वाढवण्यासाठी तिच्या मुलाखतींचा सपाटा लावला. स्मिताच्या फॉलोअप ट्रीटमेंटसाठी मी लगोलग डॉक्टर विसर भोळ्यांकडे गेलो. स्मिताला डॉक्टरांनी त्याबाबत बरेच प्रश्न विचारले. तिला त्या गाडीचा क्रमांक कसा दिसला याबद्दल स्मिता खुलासावर काही सांगू शकली नाही. डोळे बंद असताना तिला क्रमांक दिसत होते एवढंच ती म्हणाली. शिवाय दुचाकीवरचा चोर 1857च्या युद्धात झाशीला होता आणि ब्रिटिश सैन्यात तो नोकरी करत होता हे तिने सांगितल्यावर मला धक्का बसला. 150 वर्षापूर्वीच्या घटनेबद्दल 35 वर्षाच्या स्मितानं काहीतरी सांगावं हे संभ्रमित करणारं होतं. गतजन्मातलं तिला आठवायला लागलं होतं का काय? डॉक्टर विसर भोळेंनी काही रिसर्च पेपर्सचा आधार घेऊन डायग्नोसिस करत सांगितलं की स्मिता मॅडमच्या सारखी केस लाखात एक असू शकते. त्यांच्या मेमरीच्या पेटीत CCTVची एक चिप बसवली आहे, त्यामुळे त्यांना चप्पल चोराच्या गाडीचा क्रमांक दिसला. महाभारतात संजयाला युद्धभूमीवरचं सर्व चित्र रडारसारखं दिसत होतं, तशी काहीशी क्षणचित्र स्मिता मॅडमना दिसली असण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. मी विचारलं, पण डॉक्टर, तिने 1857चा इतिहास बाहेर काढला, त्याचं काय? हे बघा, आपण काही काळ वाट बघू. या घटनेचा उलगडा व्हायला वेळ लागेल. स्मिताजींना फॉलोअप ट्रीटमेंटसाठी दर आठवड्याला घेऊन या, काळजी करू नका. आम्ही आमच्या घरी शांतपणे गेलो, पण माझ्या डोक्यात विचारांचा हल्लकल्लोळ माजलेला होता. स्मिता रात्री गाढ झोपली होती. सकाळी उठून ती कामाला लागली खरी, पण तिच्या कपाळावर आठ्या होत्या. माझा बेटी ती घेऊन आली, पण तिने माझ्याशी भांडण उकरून काढलं. अहो वाल्मिकी महाराज, रामायण लिहून तुम्ही मोठे ऋषी झालात खरे, पण माझं काय? मी पोराबाळांसोबत उघडी पडले, तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं. आवाज चढवून ती म्हणाली. अगं काय म्हणतीयस काय? मी बावचळल्यासारखं तिला विचारलं. मी खरं तेच सांगतेय. वाल्याचे वाल्मिकी व्हायला तपश्चर्या करायला निघून गेलात तुम्ही खुशाल. त्या नारद मुनींना नव्हता काही धंदा, तुमच्यात आणि माझ्यात दिली कळ लावून त्यांनी. अगं पण मी कधी वाल्मिकी होतो मला आठवतच नाही आहे. कसं आठवणार? 10 फूट दाढीचे खुंट वाढलेलं, डोक्यावर केसांचं जंजाळ थाटलेलं, वारुळात दडी मारून बसलात आणि लग्नाच्या बायकोला विसरून गेलात साहेब. स्मिता फणकाऱ्यात म्हणाली. स्मिता, अगं रोज तुळतुळीत दाढी करतो मी. दाढी केली नाही तर चैन नाही पडत मला. अहो चोऱ्या माऱ्या वाटमारी करताना दाढी खाजवून मोहीम फत्ते करत होतात तुम्ही. आता शहाजोगपणे तुळतुळीत दाढीचं कौतुक कशासाठी करताय? माझी दाढी खाजवायची नक्कल करत स्मिता म्हणाली. पण मी गप्प बसायची नाही. न्यायासाठी सुप्रीम कोर्टात जाईन. नारी शक्ती जिंदाबाद. अगं पण रामायण घडून 5000 वर्ष झाली. आता तू कोर्टात जाऊन करणार काय? आपल्या देशाच्या राज्यघटनेत 5000 वर्षापूर्वीचा घटला कसा काय चालणार? कुठल्या कलमाखाली तू माझ्यावर दावा लावणार? मी युक्तिवाद करत विचारलं. अहो, अयोध्येचा रामजन्मभूमीचा खटला कित्येक वर्ष कोर्टात चालू होता. श्रीरामाचा जन्म 5000 वर्षापूर्वी झाला, त्याचे साक्षी पुरावे अगदी जमीन उकरून बाहेर काढण्यात आले. मग मी का नाही न्यायालयात जाऊ शकत? आजच बाबरी पोलीस चौकीत FIR लॉन्च करते, थांबा. स्मिता मोठ्या आवडून म्हणाली. अगं बाई, मला काय जन्मठेपेवर अंदमानात पाठवायचा विचार आहे का तुझा? मी तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. स्मितानं वाल्याच्या बायकोसारखे डोळे वटारले. तिने चक्क केसांच्या झिंज्या सोडल्या. तिच्या अंगात रागिणीचा अवतार संचारला होता. मला तर ती झाडपाल्याची वल्कलेधारी महामाया दिसायला लागली. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात काट्यार, असं काहीसं तिचं रूप मला दिसायला लागलं. प्रसंग मोठा बाका होता. मी तात्काळ मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावला आणि डॉक्टर विसर भोळेंना एकूण प्रकार कळवला. पुढच्या 5 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली, स्मिताला घेऊन गेली. तिथे कसली गुंतागुंतीची इंजेक्शन्स देऊन तिला गाढ झोपवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी तिला छान वाटत होतं म्हणून डॉक्टरांनी लगेच डिस्चार्ज देऊन टाकला. तिच्या अंगात आलेली वाल्या कोळ्याची बायको बहुधा टाईम मशीनसारखे काळाच्या पडद्याआड गेली होती. तिच्या माहेरच्यांनी या घटनेबद्दल ज्योतिषाला विचारलं.
गुरुजींनी पंचांग पसरलं. त्या दिवशीच्या नक्षत्रांची आकाशातली मांडणी तपासली तर ती कृत्तिका भरणी अमावास्या होती. 5000 वर्षांपूर्वी त्याच नक्षत्रांवर वाल्या कोळ्याला नारद मुनींनी फितवलं होतं. गुरुजींनी मांडलेल्या या अचूक कुंडली शास्त्रानं आम्ही चकित झालो. म्हणजे मी सुद्धा साक्षात रामायणाचा करता सवरता वाल्मिकी ऋषी होतो हे समजल्यावर माझ्या अंगावर मुठभर जास्त मास चढलं. पण आज रोजी जय श्रीराम म्हणण्यापलीकडं रामायणातला कुठलाही श्लोक मला पाठ नाही. घरी आल्यावर पुढे 15 दिवस मजेत गेले. मस्त. स्मिता नेहमीसारखी कामाची निर्वानिरव करत झोपी गेली. तेवढ्यात रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा अशी कुणीतरी मला सूचना देत आहे असा भास आला. आणि काय, स्मिताने मला भर मध्यरात्री गदागदा हलवत जागं केलं. उठा उठा, आयुष्यभर आंधळे होऊन राहिलात, साऱ्या संसाराचं वाटोळं केलं तुम्ही. काय झालंय आता? हा डोळे जोरजोरात चोळत मी स्मिताकडे बघत म्हणालो, आता हे आंधळ्याचं खूळ कुठून काढलं? मी कधी आंधळा होतो? विसरलात? तुमच्यामुळे तर घडलं महाभारत. तुम्ही हस्तिनापुरात धृतराष्ट्र होतात आणि मी गांधारची राजकन्या गांधारी. महाभारतातली ही कथा मला माहिती होती, पण आता हिच्या अंगात गांधारी संचारली का काय? मी चमकलो आणि विचारलं, मग आता काय म्हणणं बाई तुझं? भीष्माचार्यांनी तुमची माझी लग्नाची गाठ बांधली. मी बाई भोळी, भावनेच्या भरात पत्नी धर्म निभावण्यासाठी डोळ्यावर घेतली पट्टी बांधून. त्यापेक्षा आत्ता तू तोंडाला का नाही पट्टी बांधून घेत? तुझा तोंडपट्टा तरी थांबेल. मी जर धृतराष्ट्र होतो तर पुढचं महाभारत मला उत्तम माहिती आहे. त्या कडव्या आठवणी आता पुन्हा कशाला काढतेस? अहो, मी जर डोळ्यांना पट्टी न बांधता डोळसपणे संसारात साथ दिली असती तर जे घडलं ते टाळता आलं असतं. तुम्ही जन्माचे आंधळे आणि लालसेपोटी बुद्धिहीन होतात. तुमच्या डोक्यावर मुकुट असला तरी मुलखाचे बावळट निघालात. पोकळ महत्वाकांक्षा. अगं, तुझ्या भावानी त्या शकुनीनी कपट कारस्थानं रचली त्याबद्दल बोल ना. द्रौपदीवर वस्त्रहरणाचा प्रसंग आलाच नसता. पण हे सगळं घडत असताना तुम्ही तुमची सत्सद्विवेक बुद्धी कुठे घाण ठेवली होती? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर सगळे मूग गिळून बसले होते. अगं, तू सुद्धा स्त्री असून सुद्धा भर सभेत द्रौपदीवर होणारा अन्याय निमूटपणे होऊ दिलास. त्यामुळे पुराणातल्या 5 पतिव्रतांमध्ये तुझी वर्णी लागली नाही. तुझ्या नावावर लागली फुली. माझ्या नावावर 1 फुली लागली, पण तुमच्या नावावर 50 फुल्या लागल्या. त्याचं काय? नीती अनिती, पाप पुण्य, सत्य असत्य, न्याय हे सगळं 100 मुलांच्या आंधळ्या प्रेमापोटी गुंडाळून ठेवलं तुम्ही. हे बघ बाई, आता आणखीन घालून पाडून बोलू नको. गेल्या वेळी माझा वाल्या कोळी केला आणि आता धृतराष्ट्राकडून काय मिळणार आहे तुला? एकूणच आणीबाणीची परिस्थिती बघून पुढचं महाभारत टाळण्याकरता मी डॉक्टर विसर भोळेंना फोन लावला. तेवढ्या रात्री ॲम्ब्युलन्स आली, स्मिताला उचलून घेऊन गेली. 4 दिवस तिला ICUत पूर्णपणे झोपवलं गेलं. घरी सोडताना डॉक्टर विसर भोळे म्हणाले, त्यांना पुनर्जन्माच्या आठवणींचे झटके येत असावेत. आता काही सांगणं योग्य नाही आहे. आधुनिक वैद्यकीय विज्ञान पुनर्जन्माला मान्यता देत नाही. स्मिताच्या माहेरकडच्या मंडळींनी पुन्हा ज्योतिषाला गाठलं. सप्रे गुरुजींनी पुन्हा पंचांग पसरलं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी पौर्णिमा होती आणि आकाशस्थ ग्रहगोल आणि तारांगण यांची दशा गांधारीनं महाभारतात डोळ्यांना पट्टी बांधली त्या दिवशीच्या दशेशी तंतोतंत जुळत होती. त्यांनी स्मिताला पुनर्जन्माच्या आठवणी होत असल्या पाहिजेत याबद्दल ठाम मत व्यक्त केलं. मी गुरुजींशी चर्चा केली असता ते म्हणाले की स्मिता वहिनी गतजन्मात आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार वटपौर्णिमेला वडाला प्रदक्षिणा घालताना जन्मोजन्मी हाच पती लाभू देत असं व्रत करत होता. त्यामुळे त्यांच्या मागच्या 2 जन्मांच्या गाठींच्या आठवणी त्यांना झाल्या असल्या पाहिजेत. आपलं हिंदू पुराण आणि शास्त्र याचा त्याला आधार आहे असंही ते म्हणाले. हे सगळं ठीक झालं, पण आता दर अमावास्या आणि पौर्णिमेला स्मिताच्या अंगात कोणीतरी येणार आणि मला पिडणार का काय याची मला धास्ती वाटायला लागली. अशीच अचानक एका सकाळी माझा भेटी देताना स्मिता फुरंगटून बसली. चहा दिला, पण चेहऱ्यावर रुसवा. तुमचं न माझ्यावर खरं खुरं प्रेमच नाही. तिने माझ्यावर गुगली टाकली. अरे, प्रेमासाठी वाटेल ते काय करू सांग तुझ्यासाठी. चहाचा घोट घेत मी पण मोठ्या त्वेषानं म्हणालो, तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर महापुरात वाहून गेलेल्या माझ्या मण्यांच्या माळा, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे हार, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा सगळं मला परत आणून द्या. स्मिताच्या चेहऱ्यावर निर्वाणीचा इशाराच होता.
स्मिता, अगं तुझ्या सोन्याच्या भांगड्या, नेकलेस महापुरात कधी वाहून गेल्या? तुला कमरपट्टा कधी घेतला होता? जे हरवलंच नाही ते कुठून आणायचं? ना तुझ्या माहेरच्यानी हुंडा म्हणून कमरपट्टा दिला, ना मी तो कधी खरेदी केला. अहो असं काय करताय? तुम्ही मला काचेचे आरसे असलेली शृंगार पेटी नाही का घेऊन दिली? त्यात हस्तिदंती फण्या, केसासाठी आकडे, पिना, मेणाची डबी, कुंकवाच्या करंड्या, ओठ आणि भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या रंगीत कांड्यासुद्धा होत्या. सगळ्या पुरात नाही का वाहून गेल्या हो? स्मितानं डोळे विस्फारून म्हटलं. हिला मी कधी काळी शृंगारपोटी दिली हे ऐकून मी बुचकळ्यात पडलो. स्मिताचा पुनर्जन्माचा फेरा पुन्हा उपटला बहुतेक याची मला कल्पना आली. आता अर्धा तास मला मागच्या जन्माच्या कर्मकहाण्या ऐकायला लागणार. मी सावध झालो. तिला विचारलं, अगं कुठला महापूर, कुठली नदी? पुण्यात पानशेतचं धरण फुटलं तेव्हा तुझा आणि माझा जन्मसुद्धा झाला नव्हता. मी मृण्मयी होते, तुम्ही हरप्पा होतात. आपण एकमेकांना राखी गडीमध्ये पहिल्यांदा बघितलं. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर नावेतून जाताना तुमची माझी नजरानजर झाली. तुम्ही मला चोरून पाहत होतात. मी माझी माय आणि बापूबरोबर राहत होते. मला नृत्य आणि गायनाची आवड. एका नृत्यात तुम्ही मला हातात बांगड्या, गळ्यात हार असलेली ब्रॉन्झची नाचणारी पुतळी भेट म्हणून दिली. विसरलात ना सगळं? तुम्हाला सारीपाठात मी हरवलं आणि आपण प्रेमात पडलो. आपला सुखाचा संसार सुरू झाला. आत्ता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ही मोहेंजोदडो आणि हडप्पा काळातल्या सिंधू संस्कृतीचा उल्लेख करत होती. ब्रॉन्झची नर्तिका मोहेंजोदडोच्या उत्खननात इतिहास संशोधकांना सापडल्याची माहिती मी वाचली होती. अरे बापरे, ती हिचीच होती का काय? आणि त्या पुतळीचा हट्ट धरून बसली ही, तर सरकारच्या पुराणवस्तू संग्रहालयातनं ते मिळवायची कशी? स्मितानं आमच्या सिंधूकालीन घराचं सुद्धा सखोल वर्णन मला ऐकवलं आणि थक्क करून टाकलं. उंच चौथऱ्यावर बांधलेली भाजलेल्या विटांची घरं, सार्वजनिक स्नानगृह, धान्याची कोठारं, वस्तीभोवती तटबंद्या आणि त्यात आमचं एक चंद्रमौळी घर. घरातल्या संसारात कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी, तांबे, ब्रॉन्झ आणि चांदीची भांडी, उखळ, जातं, शाल, धोतर, घागरा, ओढणी हे कपडे लगते, बुद्धिबळातल्या सोंगट्या, खेळण्यातल्या लाकडी बैलगाड्या, पक्ष्यांच्या आकारांच्या शिट्ट्या, पशुपती, नागोबा, नंदी यांच्या पूजेच्या मूर्ती याची ही साध्यंत्य माहिती तिने मला दिली. मी शिकार करायचो आणि घरात ससे, हरिण, पक्षी मारून आणायचो. नदीवरून मासे धरून आणायचो. हे सगळं ऐकून मी थक्क नाही, धन्य झालो. काही क्षणभर मी सुद्धा त्या संसारात खरंच प्रत्यक्ष रमलो. पुढे एक दिवस अचानक सिंधूच्या खोऱ्यात अतिवृष्टी झाली आणि महापुरात सगळं गाव वाहून गेलं. स्मिता ज्या दागदागिन्यांची मागणी करत होती त्या तर काळाच्या पडद्याआड जमिनीखाली काढल्या गेल्या होत्या. मी म्हणालो, स्मिता ऐक ना, आज सोन्या चांदीचे भाव आव्हाळाला भिडलेत ग. देशात बेकारी शिगेला पोचली आहे. लोकांना रोजगार, उद्योग, व्यवसाय नाही. तुला नव्यानं अंगठ्या, बांगड्या, नेकलेस, कमरपट्टा घ्यायचा तर मला सारी जिंदगी पोतराज बनून पाठीवर आसूड ओढून घ्यायला लागतील ग. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता चला, तुमची सगळी क्रेडिट कार्ड माझ्या ताब्यात आहेत. पत्त्याच्या कॅटप्रमाणे हाताने पिसून काढत स्मितानं तिच्या हातातली माझी व्हिसा, मास्टर, क्लासिक, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, बिझनेस, आंतरराष्ट्रीय सगळ्या प्रकारची कार्डं उंचावून दाखवली. मग मात्र मी झटपट डॉक्टर विसर भोळेंना कॉल लावला. 10 मिनिटात त्यांची ॲम्ब्युलन्स आली, स्मिताला घेऊन गेली. तिला गाढ झोपून ठेवण्यात आलं. डॉक्टर म्हणाले, मी स्मिताजींच्या सगळ्या प्रकारच्या स्कॅन चाचण्या घेतल्या. CT स्कॅननी तर त्याच्यापुढे हात टेकलेत. त्यांच्या मागच्या जन्माच्या आठवणी किती दिवस उफाळून येतील हे मी आज तरी सांगू शकत नाही. झोपेची इंजेक्शन देऊन त्यांना तात्पुरतं शांत करणं इतकंच माझ्या हातात आहे. तिच्या माहेरकडच्याने नेहमीप्रमाणे सप्रे गुरुजींना कॉल लावला. स्मिताच्या मागच्या जन्मफेऱ्यांच्या आठवणी उफाळून येत असून सध्या जन्माचा 3रा फेरा चालू आहे असं ते म्हणाले. पुढच्या 4 आठवणीसुद्धा त्यांना होतील अशी भविष्यवाणीसुद्धा त्यांनी केली. पुढे एक दिवस खग्रास चंद्रग्रहण होतं. ऐन पौर्णिमेच्या मध्यरात्री स्मिता उठली आणि कुठल्याशा न समजणाऱ्या भाषेतच बोलायला लागली. मला तर वाटलं ही भूतबाधा होऊन एखाद्या पिशाच्याच्या भाषेत तर बोलायला नाही लागली. मी गुगलच्या अलेक्साची मदत घेतली तेव्हा ती मायन संस्कृतीतली मायन भाषेत बोलते असं कळलं. स्मिता मला म्हणत होती, घरातले कालनिर्णय, महालक्ष्मी आणि इंग्रजी कॅलेंडर काढून टाकू. मी अलेक्साची मदत घेत तिला विचारलं,
अगं मग संकष्टी, एकादशी, अमावास्या, पौर्णिमा, रविवार, सोमवार, चैत्र, वैशाख हे आपले हिंदू इंग्रजी दिवस, महिने, वर्ष समजायचे कसे? ते काही नाही. दाते, रुईकर, लाटकर, टिळक, निर्णय सागर यांची पंचांग फेकून द्या. त्याऐवजी घरात आजपासून मायन कॅलेंडर टांगायचं. अगं बाई, ते कॅलेंडर इसवी सन पूर्व 900 वर्षापूर्वी वापरत होते. आता तसलं कॅलेंडर बाजारातच काय, पृथ्वीच्या पाठीवर सुद्धा कुठे मिळणार नाही. विसरलात तुम्ही? आपण आपल्या घरात मायन कॅलेंडर टांगत होतो. भूत, वर्तमान आणि भविष्य या सगळ्याची माहिती देणारं ते एकमेव सॉफिस्टिक कॅलेंडर आहे. पुन्हा स्मिताच्या पुनर्जन्माचा फेरा आला यात शंका नव्हती. माया ही दक्षिण अमेरिकेतली 3000 वर्षापूर्वींची प्रगत संस्कृती होती, हे मी वाचलं होतं. त्यांच्या चित्रलिपीत लेखन प्रणाली, चित्रकला, वास्तुकला, गणित आणि खगोलशास्त्र यामध्ये ते खूप प्रगत होते. त्यांची वस्ती जंगलातनं विखुरलेली होती आणि त्यांनी उभारलेली अतिभव्य पाषाणशिल्प, उंच चबुतऱ्यावरचे पिरॅमिड पद्धतीची भव्य मंदिरं याचे शिल्लक अवशेष मी TV वरच्या कार्यक्रमात बघितले होते. अगं माया कॅलेंडरमध्ये 20 दिवसाचा महिना, 19 महिन्याचं वर्ष आणि 19वा महिना फक्त 5 दिवसांचा. आता आपण हे व्यवहारात कसं वापरणार? अहो, एकूण एक सारखं शेवटी 365 दिवसांचं वर्ष होतं ना. स्मितानं आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. मी गुणाकार बेरजा करून तपासून बघितलं तर ते खरंच बरोबर होतं. भविष्यातली भाकितं सांगणारं खगोलशास्त्र सुद्धा आहे त्यात. माझ्या मेंदूचं आता भोगावायची वेळ आली. मायन कॅलेंडरप्रमाणे 2012 साली पृथ्वीवर प्रलय होऊन तिचा नायनाट होणार होता या खोट्या ठरलेल्या भाकिताची मला आठवण झाली. क्षणाची उसंत न घेता आम्ही डॉक्टर विसर भोळेंना कॉल लावला आणि नेहमीप्रमाणे ॲम्ब्युलन्स आली, तिला घेऊन गेली. स्मिताचा हा 4थ्या पुनर्जन्माचा फेरा होता. होराभूषण सप्रे गुरुजी वटपौर्णिमेच्या फेऱ्यांचा हा परिणाम आहे सांगून आपली बिदागी मात्र उकळत राहिले. स्मिताचा 5वा पुनर्जन्म म्हणजे अरेबियन नाईट्समधल्या अलिफ लैलातल्या घटनेची साक्ष देणारा होता. मी इराणचा राजा शहरियार होतो आणि स्मिता वजिराची अत्यंत हुशार आणि चतुर मुलगी शहाजादी होती. आपल्या राणीच्या व्यभिचारानं चिडून मी अखिल स्त्री जातीचा सूड घ्यायचं ठरवलं. रोज रात्री एका स्त्रीशी विवाह करून सकाळी तिला ठार करण्याचा हुकूमनामा काढला. चतुर शहाजादीनं 1000 रात्री रोज एक गोष्ट सांगून माझं मन पुढच्या गोष्टीत गुंतवून ठेवलं आणि तिला ठार करायचा माझा इरादा हाणून पाडला. त्यामुळे माझं हृदय परिवर्तन होऊन मी स्मिता उर्फ शहाजादीशी निकाह लावला होता. स्मितानं जेव्हा आमच्या मागच्या जन्माची ही कहाणी मला सुनावली तेव्हा मी किती दुष्ट होतो यावर तिने टीकेची प्रचंड झोड उठवली. तिने नारी समता, नारी हक्क, नारी स्वातंत्र्य, नारी मुक्ती यावर लांबलचक व्याख्यान दिलं. नंतर ती मला 1000 रात्री नीतिमत्तेच्या 1000 गोष्टी सुनावणार असंही म्हणाली. अहो, घाबरून मी डॉक्टर विसर भोळेंना तात्काळ फोन केला. ॲम्ब्युलन्स आली, तिला घेऊन गेली. सप्रे गुरुजींचा पुन्हा सल्ला न घेता मी गुगल पेनं त्यांची फी परस्पर देऊन टाकली. स्मिता आणि माझ्या 6व्या पुनर्जन्माबद्दल मनात उत्सुकता वाटणं आता ओघानं आलं, कारण मला हे सवयीचं झालं होतं. पण 6 महिने उलटले तरी तिचा जन्मफेरा काही आला नाही. याचा अर्थ सध्या चालू असलेला आमचा जन्मफेरा 6वा असला पाहिजे अशी दाट शंका मला वाटायला लागली. या काळात स्मिताचे रोजचे व्यवहार अगदी सर्वसामान्य, वागणूक जबाबदारीची, गृहकृत्यदक्ष अशीच होती. माझा बेटी उत्साहानं आणणं, रोज नव्या नव्या रेसिपी तयार करून खाऊ घालणं हे उत्तमपैकी चाललेलं होतं. मी म्हटलं, चला आता जन्मोजन्मीचा फेरा येणं बंद झालं. राहता राहिलं भविष्यातल्या 7व्या जन्मफेऱ्याचं, त्याची फिकीर आत्ता कशाला. पण एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी सर्व न्यूज चॅनलवर एक ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरुवात झाली. पूर्व क्षितिजाला पहाटे 4च्या दरम्यान एक धूमकेतू दिसायला लागला. त्याचे तेजस्वी फराटे क्षितिजापासून उंच आकाशात लांबवर पसरलेले दिसत होते. नासा आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दर 72 वर्षांनी पृथ्वीच्या जवळून न चुकता जाणारा हा हॅलेचा धूमकेतू असल्याचं सांगितलं. नेमकं त्याच दरम्यान स्मिताने नवीन अवतार धारण केला. तांबड्या जोगेश्वरीला नवरात्रात घागर फुंकतात तशी तिने विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर घागर फुंकून घरातल्या देवीच्या मूर्तीपुढे नाचायला सुरुवात केली. मी ताबडतोब तिच्या माहेरच्यांना निरोप दिला. शेजारपाजार नातेवाईक गोळा झाले. हिच्या अंगात देवीचा संचार झाला आहे. आमच्या सासूबाई म्हणाल्या, सगळं काही यथासांग करावं लागेल, जागर करावं लागेल, देवीचं म्हणणं ऐकावं लागेल, तोडगे करायला लागतील. प्रसंग बाका होता.
मी डॉक्टर विसरभोळेंना कॉल करण्याचा विचार करत होतो, पण आता स्मिताच्या अंगात देवी आलीच आहे, तर ते सर्व निभवावं लागणार अशी सगळ्यांनी ताकीद दिली. देवीचा कोप झाला तर घरादारावर संकट येऊन सर्वनाश होऊ शकतो, असं काही ज्येष्ठ महिलांनी सुनावलं सुद्धा. स्मिता घागरीत फुंकर मारत घुमत होती. तिला कसलंही भान नव्हतं. तिने केशसंभार मोकळा केला होता. एकीने तिच्या खांद्यावरचा पदर नीट आवळला घट्टपणे. आरत्या धोपारत्यांच्या गोंधळात माझ्या काकूनं देवीला प्रश्न केला, कोण आहेस तू, कशाला आली आहेस? घोगऱ्या आवाजात स्मिता घुमत म्हणाली, मी एलियन आहे. अंतराळातून प्रवास करत मंगळमार्गे पृथ्वीवर आली आहे. मग इथं कशाला आलीस बाई, काय काम आहे तुझं? काकूंनी तिच्या मस्तकाला मळवट फासत विचारलं. माझ्या नवऱ्याला घ्यायला आली आहे. आम्ही मंगळावर वस्ती करणार आहोत. स्मितानं माझ्याकडे बघत मोकळे केस जोरात झटकले. तू अंतराळातून आलीस का? कुठे बाई तुझा नवरा? काकूने विचारलं. स्मिताच्या 7व्या पुनर्जन्माचा फेरा आला असला पाहिजे हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. म्हणजे ही मला मंगळावर घेऊन जायला आली काय? याचा अर्थ माझा मृत्यू समीप तर आला नाही ना. माझं धाबं दाणलं. पण मंगळावर अजून वस्ती कुठं आहे? मी माझा बचाव पक्ष मांडत स्मितातल्या त्या परग्रह एलियन पुढे युक्तिवाद केला. आज तो धूमकेतू दिसतोय ना, त्याच्यावर बसून टाईम मशीनच्या साह्यानं आली मी इथे. मी या सौर मालिकेत राहत नाही. मी सध्या भीष्म या आकाशगंगेतल्या द्रोण ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अर्जुन ग्रहावरनं आली आहे. स्मितामधल्या एलियनना खुलासा केला. अगं बाई, ही नावं तर आमच्या महाभारतातली. ती तुमच्या ग्रहांना कोणी दिली ग? काकूंनी तिला विचारलं. हजारो वर्षापूर्वी व्यास ऋषी अंतराळ भ्रमण करत असताना आमच्या आकाशगंगेतनं गेले. जाताना त्यांनी आमच्या गंगेचं, ताऱ्यांचं आणि ग्रहांचं नामकरण केलं. अवे सगळं अप्रूप होतं. आम्ही सगळेजण हे ऐकून थक्क झालो. तुझं नाव काय? मी कौतुक मिश्रित उत्सुकतेनं तिला विचारलं. माझं नाव कुंदा आणि तू माझा मुकुंदा. मग तेव्हाचा तेव्हा बघू. माझा इथला जन्म फेरा तर पूर्ण होऊ दे ना. मी जास्त वेळ न दवडता विसरभोळेंना कॉल केला. स्मिताला भरला मळवट आणि घागरी दोन्ही सकट ॲम्ब्युलन्समध्ये कोंबण्यात आलं. 4 दिवस ती नेहमीप्रमाणे ICUत झोपून होती. तिचा नव्यानं CT स्कॅन करण्यात आल्यानंतर मला डॉक्टर विसरभोळेंनी तात्काळ तिच्या मेंदूतल्या मेमरीच्या पेटीवर आणखी एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल म्हणून बोलवून घेतलं. त्यामुळे तिच्या भूतभविष्यातल्या सर्व जन्माच्या होणाऱ्या आठवणी कायमच्या थांबतील असंही ते म्हणाले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली खरी, पण नंतर मला हॉस्पिटलमधल्या ऑपरेशन थिएटरमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत काम करणाऱ्या परिचारिकेनं गुप्तता पाळण्याच्या अटीवर खालचा खुलासा केला. ती म्हणाली, अहो, गेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी स्मिताच्या मेंदूत मेमरीची पेटी फिट्ट बसवताना वापरण्यात आलेली नॅनो छन्नी आणि नॅनो हातोडी डॉक्टर विसरभोळेंकडनं तिथेच राहिली विसरून. त्याचे साईड इफेक्ट म्हणून स्मिताच्या 7 जन्माच्या विस्मृती जाग्या होत होत्या. छन्नी आणि हातोडी आता अलगद बाहेर काढण्यात आली आहे. सबब सौ स्मिताला आता कुठलाही पुनर्जन्म आठवणार नाही. आटपाट नगरातली सौ स्मिताची वडाला फेऱ्या घालणारी जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणून वटपौर्णिमेच्या वटसावित्रीची ही कहाणी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांची चहा एके चहा या कथासंग्रहातली जन्मोजन्मे ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.